धन्यवाद डीजे. काय जबरदस्त गीत वाजवले जातात. कल्पेश आणि अंकित यांच्या डीजे मास्तर यांच्याकडनं जबरदस्त आपल्याला गीत ऐकलं जातात. पहिल्या दिवसापासून बघा पुढचा चेंडू विश्वासाचा पहिल्या चेंडूवर बघितलं तर खूप चांगला फटका मारला आणि यावेळेस मात्र गोलंदाजाने विश्वासाने कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू बघितलं तर निर्धावाचा चेंडू. पुढचा चेंडू असेल एका साईडला आपण पाहतो तरेपाडा 11 तरेपाडा, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो आई गावदी वेलुली हा संघ. यावेळेस पंच आकाश जाधव आमच्याकडे वरती खराब चेंडू वाईटच्या रूपाने धावसंख्या 1 जाऊन फक्त धावसंख्या झाली 5. पुढचा चेंडू विश्वास याचा. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानंतर बघितलं तर 2 चेंडू डॉट आले. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 5 यावर. यावेळेस चांगल्या पद्धतीने खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 38 सर्कलच्या आतमध्ये इथपर्यंत 2 धावा करू शकत नाही आणि यावेळेस चेंडू मात्र दंदन चौकार करता. क्रिकेट मधला सर आर चालतो या आज जिथं तिथं याचा जोर. याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर, टेनिस क्रिकेट मधला सर. कोल्हा याचा विचार करायचा गेला तर आता 4 चेंडू फेस केले आणि 8 डावे करतो. संघाची धाव संख्या बघितलं तर 4 चेंडू आणि 9. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट आणि डॉट आणि परत एकदा चौकार. यावेळेस 30च्या सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु 1 धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्या 1 नि भरते. धावसंख्या झाली 10. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज पाहतोय आपण तरेपाडा 11 तरेपाडा संघाकडनं विश्वास. आता मात्र नव्याने बॅटर स्ट्राईकला जातोय सूरज टोपलियाला. यावेळेस झेलची संधी होईल का? गुणेश माली कुठली चुकी करणार नाही. उत्कृष्ट असा झेल गुणेश माली यांच्याकडे पहिला आदर बसतोय सूरज टोपलियाच्या रूपानं. डीजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बसली ती म्हणजे 10. एक गडी बाद झाला. सुंदर असा झेल पकडला गुणेश माली याने. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे गुणेश माली. गोलंदाजी ट्रॅकवर रोहन मातेराला आपण पाहतो दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवर चौकानंतर असं वाटलं की धावसंख्या मोठी उभारतील परंतु काय कमबॅक केलं विश्वासाने. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या. चांगलं गोलंदाजी पाहायला भेटायला, एक जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटायला आपल्याला. गुणेश माले यांच्याकडे उत्कृष्ट असा झेल पकडला. पुन्हा एकदा सर्व पाचुरका ग्रामस्थांचे मी आयोजकाच्या वतीनं आभार मानतोय की त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं. गावापासून ते 2.5 ते 3 किलोमीटर लांब येऊन हे आयोजन नियोजन केलं आणि खास करून ज्यांनी हे आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं त्यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये मी तुमचा निलेश भोईर स्वागत करतोय. मनपूर्वक आभार आहे. स्पर्धेतील हा पाहिला तर 4था दिवस आणि उद्याचा शेवटचा अंतिम दिवस असेल. पहिल्या दिवसात पाहिलं तर आपण जगदंब स्पोर्ट शिवनसई या संघाच्या नावे गेला. यावेळेस चांगला चेंडू एस्टेनचे खूपच बाहेर होता आणि त्यावेळेस चांगल्या पद्धतीने त्याच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज रोहन मातेराचा. आतापर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचली ती 11.
आतापर्यंत चांगलं असं गोलंदाजी पाहायला भेटतंय. पहिल्या षटकात बघितलं तर विश्वास याने 10 धावा खर्च केले, एक गडी बाद केला सूरज टोपल्याच्या रूपानं. दुसरं षटक मार्गस्थ पाहतोय आपण. यावेळेस काय जबरदस्त फटका खेळलाय, चेंडू मात्र निघून गेली जाईल, एक बाउन्स चौकार. विशाल दोदडे, वैभव नामकुडा, निलेश नामकुडा, तसेच विवेंद्र असे अनेक खेळाडू, पाचुरकीच्या अनेक खेळाडू ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केलं. आणि कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. पुढचा चेंडू यावेळेस नो मॅन लँड मध्ये पडेल. स्वतः क्षेत्ररक्षक येईल गुणेश मला 2 धावाचा प्रयत्न असेल की इथे मात्र अचूक फेकी होते, परंतु 2 धाव का रोखू शकत नाही. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धाव कंप्लीट होते. धाव संख्या 2 होते. धाव संख्या ती आईगावदी वेलुली या संघाची 17. असं वाटलं की 1 धाव होईल, परंतु काय जबरदस्त पाचोरका गावातील एक गोड व्यक्तिमत्व अरुणजी सापटे यास मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1च धावावर समाधान मानलं की धावसंख्या 1 नी भरवते. धावसंख्येला 18. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतो एक माझे जवळचे मित्र महेश भोयाला, त्यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये स्वागत करते. तसेच माझे एक चांगले मित्र गुरु गडगे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करते. तसेच कल्पेश खापरे यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये मी निलेश भाई तुमचं सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या झालते 19. पहिल्या षटकात बघितलं तर 10 धावा खर्च केले विश्वास याने. त्यानंतर बघितलं तर आतापर्यंत रोहन म्हात्रे यांनी 5 चेंडू हाताळलेत आणि 9 धावा खर्च केल्यात. यावेळेस मला वाटतं बॅचची 8 लागली आणि चेंडू मात्र दन करून निघून जाईल चौकार करता. पहिल्या षटकात बघितलं तर विश्वासाच्या 10 धावा खर्च केला. त्यानंतर बघितलं तर रोहन मातेरा याच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या फलकावर. आतापर्यंत 1 गडी बाद झाला तो म्हणजे सूरज टोपल्याच्या रूपानं. नव्याने गोलंदाज आपण पाहतोय करण मातेरा याला. तिसरं षटक हाताळण्यासाठी करण मातेरा आतापर्यंत खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला आईगाव देवी वेलोली हा संघ, परंतु दुसऱ्या बाजूने सुद्धा गुणेश माली सारखा फलंदाज असेल, महेश जाधव सारखा फलंदाज असेल, या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. कारण या संघाने खूप चांगला खेळ करून दाखवला आहे. तरीपाडा तरीपाडा हा संघ पुढचा चेंडू असेल, पहिला चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. यावेळेस बॅटची 8 लागली पण तो धाव घेण्याचा कुठलाही निर्णय नाही. चेंडू मात्र निघून जाईल. महेश जाधव आता हातामध्ये पहिला चेंडू बघितला तर निर्धाव. धावसंख्या 23. तसेच आमचे किंग ब्रदर्स लाईव्ह कास्ट प्रोप्रायटर गोवर्धन भोईर सर, तसेच जयेश माडे कांबडी सर, तसेच सुनील पुजारी कांबडी सर यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. आणि खूप सुंदर असं आपण लाईव्ह कास्ट पाहतोय किंग ब्रदर्स यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 अंकावर. आणि पुढचा चेंडू असेल आणि मी एक नक्कीच तुमच्यावर माहिती पोहोचेन की किंग ब्रदर्स लाईव्हची टीम आहे ते अतिशय खूपच गोड व्यक्ती आहेत. ते त्यांना सुद्धा आम्ही निलेश भाई तुमचं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. तसेच आमचे प्रोप्रायटर गोवर्धन भोईर सर यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. यावेळेस मानाचा प्रयत्न होता. इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल की तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते लेग बाईकच्या रूपानं.
धावसंख्या जाऊन 35-26. आतापर्यंत करण याचे 4 चेंडू हाताळले तर तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या झाली 26. पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल. यावेळेस जय होईल का, परंतु इथे मात्र नो लँड मध्ये जल घेण्याचा खूप प्रयत्न होता, परंतु शहरापासून खूपच लांब. आणि इथे मात्र खराब चेंडू, नो चेंडू. इथे असेल प्री हिट. बघूया पुढचा चेंडू फ्री हिट चेंडू असेल. याला स्टेपट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आकाश जाधव आमच्याकडे वरतील पंच याच्या रूपानं व्हाईट चेंडू, व्हाईटच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर आयगाव वेलोली या संघाचे 30. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये असलेला आयगाव वेलोली संघ, परंतु दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर तरेपाडा 11 तरेपाडा संघ मोठा संघ आहे. तुम्हाला धाव संख्या उभारायचं लागेल, कारण की तरेपाडा संघ सुद्धा खूप मोठा संघ आहे. या वेळेस क्षेत्ररक्षण करता चुकी आणि चेंडू मात्र निघून जाईल करता 4 धावे करता चौकार. शेवटचा चेंडू. आतापर्यंत धाव संख्या जाऊन 34. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळेस काय फटका केलाय, परंतु यावेळेस मात्र कुठलीही चुकी होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन 35. पहिले इनिंग मधला शेवटचा षटक असेल. पवन माले गोलंदाजी ट्रॅक वर पाहतो. यावेळेस शस्त्र होत आहे. गुणेश माले यांचा हा सुपुत्र पवन माले याला पाहतो. शेवटचं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या संघाची बघितले तर 36. बघूया पहिल्या इनिंग मधले शेवटचे 5 चेंडू असतील. बघा कितपर्यंत धावसंख्या उभारतील आयगाव वेलोली हा संघ. यावेळेस एक बाउन्स चेंडू मध्ये फरार होरी चौकार करतात. धावसंख्या 94 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 40. रोहित कोल्ह्याचा विचार केला तर आतापर्यंत 9 चेंडू फेस केले. रोहित कोल्ह्याचा विचार केला तर 9 चेंडू फेस केले आणि 20 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्या. तसंच विजय कोल्हा याचा विचार केला तर 11 चेंडू फेस केले आणि 16 धावेवरती खेळतोय. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजाकडून. एका साईडला विजय आणि दुसऱ्या साईडला रोहित कोल्हा. गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी पवन माले. यावेळेस काय फटका खेळलाय.
आणि चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला. इथे मात्र धावचीच्या रूपानं दुसरा हादरा बसेल. धाव संख्या 2. तिथे धावचा प्रयत्न होता परंतु गडी मात्र बाद होईल धावचीच्या रूपानं. पंच धावा किती? पंच धावा किती? 3. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 43. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. नव्याने बॅटर पाहतोय आपण. अजय कोल्हा याला यावेळेस झेलची संधी असेल की यावेळेस दुसऱ्या आयटम मध्ये खूप सुंदर झेल पकडला आणि लगातारचा हा दुसरा गडी बाद होईल. नव्याने बॅटर पाहतो आपण रामदास खासे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल. याच्यात तर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट भाताने पाडा वर्सेस माय माऊली दार्शत. त्याला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. एका साइडला गावदेवी स्पोर्ट भाताने पाडा रुपेश पागियान ऑल कंपनी, तसेच एका साइडला माय माऊली दार्शत सागर अँड ऑल कंपनी. चला कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा होतील की कंप्लीट? अचूक पैकी इथे धावसंख्या 2 धावसंख्या झाली संघाची 45. शेवटचा चेंडू बाकी असेल. यावेळेस 4 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाली 45 आणि 46 धावाचं लक्ष ठेवलं ते म्हणजे तरीपाड 11 तरीपाड या संघाचं. यानंतर लगेच दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं. एका साइडला गावदेवी स्पोर्ट भाताने पाडा तर दुसऱ्या साइडला माय माऊली दार्शत संघ. दार्शत संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे सागर. यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करते. तसेच गावदेवी स्पोर्ट भाताने पाडा यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. चला थोडी घाई करा मित्रांनो.
त्याला लगेच शतक सजवून घ्यायचंय आणि दोन फलंदाज मैदानच्या आतमध्ये पाठवते गुणेश माले ऑल कंपनी. चला घाई करा मित्रांनो. नव्याने सामना पाहणार आहोत आपण गावदेव स्पोर्ट भातानेपाडा, तर दुसऱ्या साईडला माय माऊली दाशेचा हा संघ. याच्यात टॉस विन केला जाईल कुलदीप जाधव याच्या हस्ते. बॉलिंग टॅकवर सज्ज होईल मुरलीधर कोलेकर. शेष धावाचं लक्ष ठेवले, बघूया कशा प्रकारे पूर्ण करतील. एका साईडला आपण पाहणार आहोत महेश जाधव आणि करण मातेरा याला सलामीची जोडी. एक जबरदस्त खेळाडू महेश जाधव याचा उल्लेख केला तर खूप मोठा खेळाडू आहे, परंतु नावानिशी आज कामगिरी करून दाखवायला लागेल या 5 ओव्हरच्या ग्राउंड वरती. आपण पाहत आहोत आयुक्त बेलवाडी व माजी आमदार चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. 24 तारखेपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. आजचा हा चौथा दिवस. चौथ्या दिवसातील आपण पाहतोय चौथा सामना. यावेळेस पहिल्या चेंडूवर काय समाचार घेतलाय गोलंदाजाचा. चेंडू मात्र निघून गेला. 7 धावेचा दणदणाने मॅक्झिमम षटकार. केले महेश जाधव याने. पहिल्या चेंडू बघितला तर काय खूप सुंदर असा फटका खेळला. 6 धावे करता शेष धावाचं टार्गेट ठेवलंय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मुरलीधर कोलेकर याला. दुसरा षटक. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल मुरलीधरन गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला आपण पाहतोय महेश जाधव याला. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय करण मातेरा याला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून गेल चौकात होता. धावसंख्या 4, धावसंख्या जाऊन पोहोचते 10. काय सुरुवात केली महेश जाधव याने. पहिल्या चेंडूवर बघितलं तर काय जबरदस्त षटकाराला. त्यानंतर बघितलं दुसऱ्या चेंडूवर चौकाराला. आतापर्यंत वैयक्तिक 2 चेंडूने 10 धावा करतो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र दणदण करीत निघून जाईल चौकार करता. लगातार हा दुसरा चौकार. नाही तर पाहायला मिळतात आपल्याला महेश याच्याकडनं. यावेळेस उलटा असा चेंडू होता, परंतु उलटा वसू करू शकला नाही आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या 1 ने होते. धावसंख्या झालते 15. 46 धावाचा टार्गेट ठेवलं. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15. 5वा चेंडू असेल. गोलंदाज ट्रॅकवर मुरलीधरन. यावेळेस एष्ट्या दाखवल्या आणि एष्ट्या वाकवल्या.
खूप सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळतात कल्पेश आणि अंकित यांच्या मार्फत. नव्याने बॅटर मैदानच्या आतमध्ये जाईल गुणेश मालियाला पाहतोय स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईकला अजूनही ज्याने खूप सुंदर खेळ आतापर्यंत केलाय. वैयक्तिक बघायला झालं तर 4 चेंडू फेस केलेस आणि 15 धावे करतो महेश. यावेळेस पहिला चेंडू मात्र गुणेश मालियाच्या बॅट मधून पहिला चेंडू चौकारा करता धावसंख्या 4 होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते एका षटकाच्या समाप्तीनंतर 19. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. एक गडी बाद झाला आतापर्यंत. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल रोहित कोल्हा. पहिल्या षटकात बघितलं तर खूप सुंदर फलंदाजी आपल्याला पाहिजे. पॉवर प्ले षटक होता आणि पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठून काढल्या. नव्याने गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल रोहित कोल्हा. याच्यानंतर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा वर्सेस माय माऊली दार्शत. गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. यावेळेस चांगला चेंडू हाताळला रोहित कोल्हा यांनी. महेश जाधव आतापर्यंत वैयक्तिक आपल्या 5 चेंडू फेस केले आणि 15 धावावरती खेळतोय. तोच महेश स्ट्राईकला. यावेळेस जैल होईल का, परंतु इथे मात्र चेंडू मात्र निघून जाईल षटकारा करता. षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत बॉलिंग ट्रॅकवर रोहित कोल्हा. यावेळेस हा झेल महत्वाचा असेल. क्षेत्ररक्षण येतो इथं आणि मात्र चांगला झेल आणि महत्वाचा बसतो तो म्हणजे महेश जाधव याच्या रूपानं. सात चेंडू फेस केल्याने 21 धावा ची वैयक्तिक खेळी, परंतु इथे मात्र खूप सुंदर असा झेल पाहायला भेटायला आपल्याला. प्रवीण याने खूप सुंदर झेल पकडला. नव्याने फलंदाज पाहतोय आपण रोहन मातेऱ्याला. यावेळेस एक धाव कंप्लीट केली तर धावसंख्या 1 नंबर ते धावसंख्या झाली ती तरीपाडा 11 तरीपाडा या संघाची 26. स्ट्राईकला आपण पाहतोय गुणेश मालियाला 46 धावाचा टार्गेट ठेवलंय. यावेळेस हलक्या हाताने खेळायचा होता, परंतु चेंडू मात्र इथे मात्र खालीच राहिला आणि चेंडू मात्र निघून गेला निर्धाव करता. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते 26. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. पहिला गडी बाद झाला तो म्हणजे करण आणि त्याच्यानंतर बघितलं तर महेश याला एक सुंदर असा झेल
आणि इथे मात्र सुंदर असा झेल आणि गुणेश मल्ल्याला परतावला गेला. तिसरा धक्का 1-2 गुणेश माले. आमच्या वाटे बॅटर मैदानच्या आतमध्ये जाईल. विश्वास विश्वास याला बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावाचं लक्ष असेल. इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल अजय कोल्हा. तसेच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार रुपेशजी पागी यांना विनंती असेल की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचे. याच्यानंतर लगेच त्यांचा सुद्धा आपण सामना पाहणार आहोत. त्यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस काय फटका केला, चेंडू मात्र निघून गेला 6 धावे करता. काही बारची आता मात्र समीकरण बदल 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. 46 धावाचं लक्ष ठेवलं तर आणि काय जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटा आपल्याला महेश जाधव याच्याकडनं. यावेळेस लगातारचा दुसरा आणि चेंडू मात्र निघून जाईल षटकार करता. षटकार मॅन रोहित शर्मा संदीपजी गावंड सरांना विनंती करेन की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस लगातारचा तिसरा येईल का, परंतु इथे गोलंदाजाने केलं कमबॅक. आता मात्र समीकरण बदललंय. बघा लगातार 2 षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाज अजय कोल्हा याने. नव्याने बॅटर पाहतोय आपण ऋतिक मातेराला. आता मात्र समीकरण बदललंय. नऊ चेंडू आणि 8 धावेची गरज. संदीप गावंड सरांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू असेल अजय कोल्हाचा. यावेळेस चेंडू चांगला चेंडू हाताळला. आता मात्र 5 धावाची गरज असेल. आतापर्यंत या षटकात बघितलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावाची गरज असेल. यावेळेस झेलची संधी होईल का, परंतु नो लँड मध्ये चेंडू मात्र. इथे जर गोलंदाजी प्रयत्न केला असता तर नक्कीच झेल घेतला असता, परंतु यष्टीरक्षकाने गोलंदाजी प्रयत्न केलेच नाही. इथे मात्र कॉल केलाच नाही.
7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेची गरज असेल. यावेळेस हा झेल खूप महत्वाचा असेल. आता मात्र समीकरण बदलले. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेची गरज असेल. इथपर्यंत देऊया एक डीजेला संधी. या ठिकाणी आपण बघतायत जिंकण्याकरता लक्ष होतं 46. 3 मॅच अशा झाल्या की टार्गेट 46 धावापर्यंत पोहोचलो होतं. 45 धावा बनल्या होत्या. 46 धावा हा असा तिसरा मॅच आहे. याआधी श्री गणेश जांभूळपाडा गावदेवी स्पोर्ट्स भारोल टीम मध्ये सुद्धा 45 धावा बनल्या होत्या. जय बजरंग गोरेगरपाडा वर्सेस युवा क्रांती गोगाटपाडा या दोघांमध्ये सुद्धा असाच एक मॅच बनला होता. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की आई गावदेवी वेहलोली वर्सेस तरेपाडा याच्यामध्ये सुद्धा हा असाच मॅच बनलाय. 6 मध्ये पाहिजे 4. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या खेळण्याकरता पवन पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन सुद्धा होताना आपल्याला दिसून येईल. थोडंच बाद आपल्याला प्रमुख अतिथी ज्यांच्या नावाने या स्पर्धेला आपण बघतोय माजी आमदार राजेश पाटील साहेबांचा काही वेळातच इथे अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन होणार आहे. 4 चेंडूंमध्ये आता 4 धावांची आवश्यकता. मॅच होता कुठे आणि मॅच आता आलाय कुठे. तरेपाडा 11 तरेपाडा टीमला 4 मध्ये पाहिजे 4. काय गोलंदाज करेल मार की गोलंदाज खाईल मार. 4 मध्ये 4 आर पार ची लढाई. ओ हाफ ट्रॅकर चेंडूला हवेत टोळवलाय आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. विकेटचं पतन. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. गॉन. खरोखरच इथे आता संकट पूर्णता आलेले आहेत. ध्येय दूर असलं तरी रस्ता मात्र सोडू नका. मनात धरलेलं स्वप्न तुम्ही कधीच मोडू नका. पावलं पावलं येतील कठीण प्रसंग. पावलं पावलं येतील कठीण प्रसंग. परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. इथे आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 3 धावांची गरज आहे. 3 मध्ये 4. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. बोईसर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार दमदार आमदार आदरणीय सन्माननीय राजेश रघुनाथ पाटील साहेबांचं आगमन या अतिथी कक्षाच्या दिशेने होताना आपल्याला दिसून येत आहे. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या सोबतच आपण बघतायत भाताणे गावचे पोलीस पाटील आणि छोटे बंधू संदीप पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. राजू पाटील आला नावात होते चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा. आपण अतिथी कक्षामध्ये वळणार आहोत. 3 मध्ये पाहिजे 4 धाबा. मोठा फटका खेळायचा होता. आता इथे सुदैवाने धावा बनतील काय तसं काही घडत नाही. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या फुलली. धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 43. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 3 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. इथे ओळख तुमची निर्माण करावी लागेल. स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलाय.
आडव्या बॅटचा वापर केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, ऑन लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय, 2 धावा रोखले जातील काय शंका, आशंकेचं क्रिकेट वर्तवलं जाते. खराब फिल्डिंग फायदा होतो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. विकेटचं पतन झालंय. 2 धावांची धावसंख्या पोहोचली आता 45 वर. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता एका धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. अतिथी कक्षामध्ये आमदार साहेबांनंतर आपण बघतोय इथे बाळाराम परट साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. माजी सरपंच आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. संदीपजी पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. खरोखरच तारीफ करावी तितकीच कमी आहे राजेजी पाटील साहेबांची. खूपच चांगलं काम बोईसर विधान मतदार विभागामध्ये मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून झालंय. जसं म्हटलं जाते की कामामुळे ओळख बनते, कर्मामुळे कर्तृत्व. आणि या विभागाचा विकास जर घडवायचा असेल तर राजेश दादा हवा आहे या परिसराला तुमचंच नेतृत्व. आणि आपण या ठिकाणी आला, आम्ही आपल्या मनापासून आभार मानतोय. आणि खऱ्या अर्थाने ह्या परिसरात आल्यानंतर जी काही लोक उपयोगी कामं, गावची कामं, हा जो रस्ता आपण बघतायत तो खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी बनवून दिलाय. माजी आमदार जरी असले तरी त्यांचं दमदार काम या परिसरामध्ये होत आहे. म्हणूनच चांगलं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व कुणाकडून उसणं मिळत नसतं, ते निर्माण करावं लागतं. आणि या रस्त्याकरता लागणारे 4 कोटी मंजूर करून देणारे व्यक्तिमत्व आहेत राजेश पाटील साहेबांचं. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत सुद्धा केलं जात आहे आणि खरोखरच त्यांच्या कार्याची दखल सुद्धा घेतली जात आहे. मॅच कडे आपण वळूया. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू 1 धाव. वॉट मॅच रंगतदार बनलाय. कर्मभूमीच्या या युगामध्ये श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देवाने आपल्याला हात दिलेत, परंतु त्या हातामधील रेषांमध्ये रंग आपल्यालाच भरावे लागतात. जसं रंग या परिसरामध्ये राजेश पाटील साहेबांनी भरलेत, तसंच रंग आता गोलंदाजीमध्ये गोलंदाजाला भरावे लागतील. 1 मध्ये पाहिजे होती 1, परंतु गोलंदाजाने हा झेल सोडलाय आणि फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या तरेपाडा 11 तरेपाडा टीमला. कॉंग्रॅच्युलेशन, मॅच जिंकलाय तरेपाडा 11 तरेपाडा टीमने. अभिनंदन. राजेश पाटील साहेब आमदार हा दमदार, शिटी वाजणार ही जोरात. सुशिक्षित हुशार व्यक्तिमत्व प्रभावशाली असा नेता. हे लोककल्याणासाठी आपल्या साहेबांना निवडून द्या आता. प्रचार जो मात करती भर चौकात, प्रचार जो मात करती भर चौकात, प्रचार करती भर चौकात, प्रचार करती भर चौकात. क्या बात आहे साहेब. तुम्ही आल्यानंतर आम्हाला लगेचच माहिती मिळते की बेळवाडीला जाण्याचा जो ब्रिज आहे तो ब्रिजच्या बांधकामाकरता सुद्धा आपण खूप चांगला मोलाचं सहकार्य केलंय. जो काही निधी आहे तो आपल्या